नमस्कार. मी शैलेंद्र मुंदणकर. माझा मुलगा पलाश शैलेंद्र मुंदणकर हा याचं वय वर्ष 11 आहे आणि याला जवळपास 6व्या वर्षापासून आम्हाला जाणवलं की याला ऑटिझमचा इश्यू आहे म्हणून. तर त्या दरम्यान आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण आम्हाला म्हणजे पाहिजे तसा हे मिळत नव्हतं. पण 1-2 ठिकाणी आम्ही जस्ट काय म्हणतात 1-to-1 टेलिफोनिक याच्यावर आम्ही रेफरन्सने आम्ही याच्यासाठी डॉक्टर्स वगैरे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आलो. तर त्यांनी याची सगळ्यात पहिले हे केलं, असेसमेंट केली. तर त्यामध्ये त्याला ऑटिझम त्यांनी सांगितलं की याला ऑटिझम आहे. त्याच्यामध्ये स्लो लर्नर ही एक सगळ्यात प्रॉब्लेम होता. त्याला आय कॉन्टॅक्टचा इश्यू होता आणि शिवाय त्याबरोबरच त्याला सोशल बिहेवियरमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत होते. त्याच्या एज्युकेशनलमध्ये पण त्याला व्यवस्थित इतर मुलांबरोबर कोऑर्डिनेट करू शकत नव्हता. तर मग अशाच्यामध्ये आम्ही जवळपास 5-6 ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याला घेऊन घेण्यासाठी म्हणजे काही फरक पडतो का वगैरे आम्ही ट्राय आऊट केलं. पण आम्हाला त्याच्या काही रिझल्ट मिळाला नाही. पण एका मित्राने आम्हाला सांगितलं की तुम्ही एक होमिओपॅथीमध्ये काहीतरी ट्राय आऊट करा आणि त्यांनी आम्हाला ताथेट सरांचा रेफरन्स दिला. तर ताथेट सरांकडे मी साधारण 2.5 वर्षापूर्वी आलेलो आहे आणि 2.5 वर्षामध्ये त्यांनी फक्त मला एकच सांगितलं की तुम्हाला ॲटलिस्ट 6 ते 8 महिने तुम्हाला म्हणजे जे आहे ते तिथूनच सुरुवात होईल. त्याच्यानंतर हळूहळू रिझल्ट्स यायला चालू होईल. आणि आज 2.5 वर्षामध्ये मी म्हणजे खूप समाधानी आहे. माझा मुलगा आज सोशल बिहेवियरमध्ये थोडा कमी आहे, पण असं म्हणणार नाही की मी एकदमच नाही, खूप चांगला आहे. रिस्पॉन्स करतो. आम्ही काही क्वेश्चन्स वगैरे विचारले तर त्याला आन्सर्स देतो. त्याचं एज्युकेशनमध्ये पण आता तो खूप आउटस्टँडिंग नाही, पण ॲव्हरेजपेक्षाही चांगला म्हणता येईल असा त्याचा परफॉर्मन्स आहे. सगळ्या टीचर्स त्याला म्हणजे चांगल्या नावाने ओळखतात किंवा तो टीचर्सला चांगल्या नावाने ओळखतो. आणि शिवाय त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं आहे की त्याला ज्या मागच्या घडलेल्या गोष्टी आहेत तो डेट वाईज आणि आम्ही कधी आलो होतो तर ते सांगू शकतो. तो इव्हन म्हणजे आता डॉक्टरांकडे आम्ही कधीपासून आलेलो आहे ते सुद्धा तो सांगू शकतो. जी पहिली डेट होती ती सुद्धा तो सांगू शकतो तुम्हाला. हां, सगळ्यात फर्स्ट जे आहे ना ते. हो हो. तू कोणत्या जातो स्कूलमध्ये? शाळेचं नाव काय? स्कूल नेम काय? किंग्स पॅराडाइज. नाउ यू आर इन विच स्टँडर्ड नाउ? 6th. Okay. Who is your class teacher? Pratibha madam. Pratibha madam. How many subjects you have? General science, maths, Hindi, Marathi, English, geography, history, civics, ICT, moral value. Okay. Which is your most favorite subject? Maths. Maths. You like maths? Yes. So you can do maths very well. Yes. आणि गणित चांगलं जमतं आता? हो, त्याचं टेबल्स म्हणजे एवढं आहे ना की 1 to 30 पर्यंत टेबल्स त्याला रँडमली विचारले तरी तो सांगत होता. टेबल असं. टेल मी. 29 to the काय आलं? ओके. 25 टेबल. Yes. Tell me. 25 1 the 25, 25 2 the 50, 25 3 the 75, 25 4 the 100, 25 5 the 125, 25 6 the 130, 25 7 the 145, 25 8 the 205, 25 9 the 225, 25 10 the 250. गुड. म्हणजे याची एवढी बुद्धिमत्ता वाढली की त्याला चांगलं आकलन पण होतं. हां. आणि ॲक्च्युली त्याचं म्हणजे कसं आम्हाला तर काही सांगितलं नव्हतं. तर म्हणजे मॅडमने एक रँडम टेस्ट घेतली होती आणि त्याच्यामध्ये एक रँडमली त्यांना विचारलं आणि ते 2-3 त्यांना सांगताही आले. तर मग टीचरने म्हणजे त्याचा एक प्रकारे नाही का थोडंसं काय म्हणतात आपण म्हणजे गौरवोद्गार काढले त्याच्याबद्दल. तर म्हणजे आता अभ्यासात प्रगती आहे, प्रगती आहे, शिस्ती पण चांगली आहे आणि बुद्धिमत्ता चांगला आहे. त्याचा आता आपण असेसमेंट रिपोर्ट परत एकदा काढला ना. हां, त्याच्यामधून ऑटिझम आता निघालेला आहे. ती आमच्यासाठी खूप चांगली न्यूज आहे आणि म्हणजे थँक्स टू डॉक्टर ताथेड अँड टीम. इनफॅक्ट प्रतीक्षा मॅमला पण आमच्या खूप म्हणजे आमच्या प्रत्येक वेळेला ते कधी पण आम्हाला म्हणजे हेल्पफुल असतं. त्याचा गायडन्स खूप चांगला आहे. चांगला फरक पडला आता. येस सर. येस.